गडचिरोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुरखेडा तालुक्यातील गुरुनोली येथील मामा तलावाचा पाळ फुटल्याने तलावाखालच्या शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात रेती साचली असून रोवणी केलेल्या धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे गुरुनोली आणि हलबी पिंपळगाव येथील शेतकऱ्यांचा शेतीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे। यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे झाले आहे। तलावाचा पाळ फुटल्याने आलेल्या पुराच्या पाण्याने शेतजमिनी वाहून गेल्या असून अनेक ठिकाणी सुपीक मातीवर रेतीचा थर साचला आहे। त्यामुळे नुकतीच रोवणी केलेली धान पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये प्रकाश लांजेवार, येविता बोरकर, अरविंद लांजेवार, तोमेश्वर लांजेवार, माणिक लांजेवार, सीताराम हलामी, किसन खुणे, तुकाराम खुणे, खाशीराम खुणे, तुळशीराम खुणे, अरविंद काला आणि भोजराज काला यांचा समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच कुरखेडा तहसीलदार जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी संबंधित तलाठ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती आणि पिकांचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्यात। दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून रोवणी केलेल्या धान पिकाच्या नुकसानीची भरपाई, शेतजमिनीवरील रेती हटवण्यासाठी विशेष मदत तसेच शेतीकडे जाणारा बंद झालेला रस्ता त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे। शासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडूनही होत आहे।